तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाण्यातील रिक्त पदे तात्काळ भरल्याशिवाय एकही पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करू नये अशी ठाम आणि आक्रमक मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेने केली आहे। रिक्त पदांमुळे आधीच पोलीस यंत्रणेवर ताण वाढला असून अशा परिस्थितीत बदल्या केल्यास कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असे संघटनेचे म्हणणे आहे। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटना नवी दिल्ली यांच्या शिष्टमंडळाने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। निवेदनात जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। आधीच मनुष्यबळाची कमतरता असताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे म्हणजे उरलेल्या यंत्रणेवर आणखी ताण टाकण्यासारखे आहे असे संघटनेने म्हटले आहे। आधी सर्व रिक्त पदे भरा, त्यानंतरच बदल्यांची प्रक्रिया राबवा अशी ठाम भूमिका संघटनेने केली असून रिक्त पदे भरल्याशिवाय कोणत्याही बदल्या करू नयेत अशी स्पष्ट मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। याशिवाय राजूर घाट आणि जळगाव जामोद मध्य प्रदेश सीमेवर कायमस्वरूपी पोलीस छावणी उभारून 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवावा। हरवलेल्या व अपहरण झालेल्या महिला व मुलींचा तातडीने शोध घ्यावा। तसेच संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती जमाती आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरील कथित खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा संघटनेने दिला आहे। यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर, शेख नासिर, शेख बस्तर, सईद खान, शेख परवेज, शेख यासीन यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शेख सईद, अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज रोजी आम्ही जे कलेक्टर साहेबांना निवेदन दिली ते निवेदनमध्ये आम्ही जे गोष्टी नमूद केले त्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की निमखिडी नाका तटी कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्यात यावी। कारण असं की मध्य प्रदेशहून येणारे अवैध गुटखा, देशी कट्टे आणि खूप प्रकारचे तिकडून अवैध वाहतूक होते। तसंच जामोदमध्ये जे सोनाळ्यामध्ये पोलीस स्टेशन देण्यात आलं तेच प्रकारे जामोदमध्ये पोलीस स्टेशनची जागा असून बी आतापर्यंत तरी पोलीस स्टेशन नेमण्यात आला नाही। त्याच्यासाठी माननीय SP साहेबांना तरी जामोदमध्ये कायमस्वरूपी जसं सोनाळ्याला पोलीस स्टेशन तसा जामोदमध्ये द्यायला पाहिजे। सेन्सिटिव्ह गाव आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे आदिवासी खेडे आहे, आदिवासी भाग आहे, खूप मोठी म्हणजे दारू किंवा तरी दोन टोळी सरपचे व्यवहार होतात, पोलीस प्रशासनाची कमी होते, त्याच्यामुळे ते आरोपी पकडले जात नाही। तसंच आपले प्रत्येक ठिकाणी अवैध दारूची वाहतूक होऊन राहिली। जळगाव जामोदमध्ये, जळगाव शहरामध्ये जे तालुक्यामध्ये शिवांदी कांड जे झाला ते प्रकारांमध्ये आतापर्यंत कोणती चौकशी पूर्ण झाली नाही। त्याच्यासाठी पोलीस बलाची कमतरता आहे। आता जळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या जळगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कमी आहे। तो जे पोलिसाची बदली करण्यात आलेली आहे ते पोलिसाची बदली थांबवण्यात यायला पाहिजे। जदलोगाठी पुरी पोलिसाची नेमणूक होत नाही तदलोक कोणत्याही पोलिसाला आठवून कार्यमुक्त करू नये अशी मी माननीय SP साहेबांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।